मॉर्निंग मित्रांनो, झालेली आहे सकाळ दुसऱ्या दिवसाची. आणि कालचं तर रुटीन तुम्ही बघितलाच. मस्त सकाळी सकाळी उठून आम्ही वारीला निघालेलो. नंतर आम्ही वारी बघितली दिवे घाटात आणि त्यानंतर आम्ही लोणावळ्याला परत आलो आणि RK फार्म हाऊसवर. कारण की त्याचं कारणच असं होतं, आपल्या पप्पा मम्मींचा लग्नाचा वाढदिवस होता. मग थोडं लेट झालं आम्हाला इथे पोचायला. 8 वगैरे वाजले. आणि मग त्यानंतर आम्ही केक वगैरे आणला, नंतर जेवलो वगैरे. आणि नंतर मग रात्री काय ब्लॉग शूट नाही केला, पण केक कापण्याची एक छोटीशी व्हिडिओ काढलेली मी, ते आता तुम्हाला शेअर करतो. आणि त्याच आधी तुम्हाला दाखवतो RK फार्म हाऊस. बघा आपल्या मागे जे बघताय स्विमिंग पूल बघा. आपण लास्ट टाइम इथे एन्जॉय केलं होतं, प्रसन्न का आम्ही सर्व आलेलो तेव्हा. आणि त्याचबरोबर समोरचा एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला का सकाळी सकाळी. वाव, एकदम मस्त. चारी बाजूला डोंगर आणि मध्ये फार्म हाऊस आहे बघा. हे बघा इकडे पण बघा, खूप सुंदर व्ह्यू आहे सकाळी सकाळी. आणि आता काही एवढं पावसाळा पडत नाही, तरी पण आम्ही चाललो आहे वॉटरफॉलला. बघू इथे पाणी आहे की नाही. भाजी वॉटरफॉलला चाललो आहे. तर बघू आता लगेच निघतो आहे बघा. तयार वगैरे झालो आहे आणि बॅग घ्यायची, लगेच निघायचा गाडीत बसून. मग त्यानंतर मी तुम्हाला वॉटरफॉल एक्सप्लोअर करून दाखवणार. आणि त्याचबरोबर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला RK फार्म हाऊस जिथे आम्ही राहिलो आहे तर त्याची पण सर्व डिटेल्स तुम्हाला आज मी देणार आहे. तर त्याआधी आपण आता निघूया वॉटरफॉल. आणि आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला जर RK विला बुक करत असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटणार आहे. स्क्रीनवरती पण नंबर दिसत असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि पंढरपूरच्या वारीला गेलात की नाही, नसेल गेलात तर नक्की एकदा जाऊ. खूप बघण्यासारखं असतं, भारी असतं, धमाल येते जाऊ. तर मग या मित्रांनो, आता पप्पा मम्मींची ॲनिव्हर्सरी आणि केक कट करण्याचा टाईम आलेला आहे. तर मग मम्मी आणि पप्पा कसा गेला दिवस आजचा? आणि काकी तुमचा? सायली तुझा? तुकाराम महाराजांची पालखीचं दर्शन झालं आम्हाला. असा म्हणजे आज योगायोगाने आम्हाला तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन भेटलं. बघून खूप आनंद झाला पालखीचा. आणि मेन म्हणजे आपल्याला आधी माहिती नव्हतं की एवढा मोठा 16 सण उत्सव असतो. आपण फर्स्ट टाइम आलो आणि दरवर्षी आता यायचं ठरवलंय ना आपण. हां, तर मम्मी पप्पांना खूप आवडली. म्हणजे वारी एकदम बघूनच खूप छान वाटलं त्यांना. पण आम्हाला अर्धीच वारी भेटली बरोबर ना तुकाराम महाराजांची. स्टार्टिंगपासून नाही बघायला मिळाली आम्हाला. पण हो, पण जी अर्धी वारी बघायला मिळाली ती पण 2 तास आपण तिथे कंटिन्यू होतो. तर 2 तास माणसं जरा पण थांबली नाही. आणि गट्टाचा गट म्हणजे कंटिन्यू असे चालतच होते माणसं. आणि म्हणजे वारकरी चालत होते. आणि खूप भारी वाटलं ते सर्व बघून. आणि त्याचसोबत त्या पोलीसवाल्या काकी पण खूप छान डान्स वगैरे करत होते. ते फुगडी वगैरे बघून खूप भारी वाटलं. आम्ही जराही थकलो नाही. इतकं चाललं असं वाटलं बापरे हे लोक कसे चालतात इतकी बरोबर. पण आम्ही पण खूप वेळ त्यांच्यावर चाललो, पण खूप छान वाटलं. अजिबात कोणीच थकलं नाही. हो, आणि तुझा तर काल प्लॅन नव्हता, तू अचानक यायला रेडी झाली. त्याच्याबद्दल पण काय बोलशील? ती अचानक म्हणजे बोलत होती की नको एक दिवस पुढे जाऊया, एक नंतर जाऊया. कारण तिला जरा शॉपिंग पण करायची होती असं वाटतंय मला. हां, तर ते काय करता आलं नाही, पण तरी पण दिवस छान गेला. दिवस एकदम भारी गेला ना. आणि मम्मी कितवी ॲनिव्हर्सरी तुझी? 22 म्हणजे 22 वर्ष झालेत बघा. 22 वर्ष पूर्ण झालेत. तर ते पण लोक आपल्याला कमेंट करतील की ॲनिव्हर्सरी कितवी आहे, तेच सांगितलं नाही. हां, हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मी माझ्याकडनं पण. आणि आज RK विलामध्ये आलेस, कसं वाटतं मग संध्याकाळी सर्व वारी वगैरे बघून एन्जॉय करून? हो, ओके. हां, मग आता आपण केक कट करून घेऊया ना. तर केकची हालत अजून मेल्ट होईल. तो आज थंडी वाजते बिचारायला. हां, हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी 22वी ॲनिव्हर्सरी. हां, बघा पप्पा मम्मींच्या लग्नाच्या वाढदिवसाला 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि 22 वर्षापूर्वीचा दिवस आठवते का मम्मी मग? तू पाहिजे होतस रे तेव्हा व्हिडिओ बनवायला. म्हणजे कसं आपले ऑडियन्स जे फॅन्स वगैरे जे आहेत ते पण आवडीने बघत असतील अशी मी तुझी मजाक मस्ती करत असतो सगळ्या ब्लॉगमध्ये. हां, बाजूला टिल्लू पिल्लू आहेत, त्यांना पण भरव जरा. खूप भारी वाटते. आज धमाल केली आज आपण. विशेष म्हणजे सायली आणि अभिषेक पण आले. आणि मम्मी ऐक ना, मी काय बोलतो, आणि काही लोकांना आपण मस्का मारला आणि ते लोकांनी आपल्याला इग्नोर केलं काय, तर त्यांच्याबद्दल तू 2 शब्द काय बोलशील जरा? खूप मस्का मारला आपण त्यांना. तर ते पण आपले ब्लॉग नक्की बघतील. ज्यांना मस्का मारला त्यांना माहिती आपण.
अजून मजा आली असती, पण जाऊ दे, नाही आले त्याला काय करणार. हो तेच ना, आपण इतका मस्का मारला आज, इतका मस्का मारला त्यांना, पण आले नाहीत. हा चालेल, त्याचं काय नाही. मी माझ्या काका काकींना चिडवतो, बाकी कोणाला नाही. थांब. तर मित्रांनो फायनली निघालो आम्ही वॉटरफॉलला. आणि बघा गाडी वगैरे पण सेट आहे एकदम मस्त. विल्ला बघा किती सुंदर वाटतो सकाळी सकाळीच. खूप धमाल करणार आहे आता वॉटरफॉलला. आणि झाडंही खूप भारी वाटतं. तिथे जांभळाचं पण झाड, आम्ही लास्ट टाईम आलेलो ना तेव्हा हे जांभळाची झाडं म्हणले, जांभळं खाल्लेली मस्त आहेत जांभळं. आणि इथेच वरती आपण ह्या टेरेसवर बसून आईस्क्रीमसुद्धा खाल्लेलं. तर आम्ही आता बघा गाडी घेऊन जातोय मस्त वॉटरफॉल बघण्यासाठी, वॉटरफॉल एन्जॉय करायला. चला लवकरात लवकर आता फॅमिली येईल मग. तर मित्रांनो तुम्ही पण जर भाजी वॉटरफॉलला यायचा प्लॅनिंग करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला आधी मळवली स्टेशनपर्यंत यावं लागेल. त्यानंतर ह्या रस्त्याने तुम्हाला सरळ, आता जो रस्ता मी दाखवतोय फाटकापासून थेट हा रस्ता भाजी वॉटरफॉलपर्यंत जातो. सरळ कुठेच वळायचं नाही, काय नाही, सरळ रस्ता एकदम. आणि तोच रस्ता आपल्याला भाजी वॉटरफॉलपर्यंत नेऊन पोचवेल. तर आता आपण भाजी वॉटरफॉलला जात आहोत आणि फुल धमाल करणार आहोत तिथे. तर ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, एंडपर्यंत राहा. आणि मित्रांनो जर तुम्ही कार वगैरे घेऊन येत असाल तर तिथे 50 रुपीज एंट्री चार्जेस आहे, ते तुम्हाला पे करावे लागतील. आणि भाजी वॉटरफॉल फॅमिलीसाठी खूपच सुंदर आणि क्यूट वॉटरफॉल आहे आणि बाकीच्या वॉटरफॉलपेक्षा खूप सेफ आहे. मित्रांनो वॉटरफॉलला जायच्या आधी एक हॉल्टवर थांबलो आम्ही फोटोशूट करण्यासाठी. आणि इथे तुम्ही जवळपासचे टुरिस्ट लोकेशन पाहू शकता, कोणते कोणते तुम्ही टुरिस्ट लोकेशन इथे व्हिजिट करू शकता. तर हे बघा, अमे व्हॅली, अमे हाऊस, विसापूर किल्ला, पाटण धबधबा, भाजेत लेणी, लोहगड किल्ला. तर इतके सारे इथे टुरिस्ट डेस्टिनेशन्स आहेत. खूप मस्त लोणावळ्यामध्ये फिरतोय आम्ही सध्या तरी. आणि तिकडे मम्मी पप्पा वगैरे पण आहेत आणि इकडे गाडी पण आहे आमची मागे. तर चला मग आता वॉटरफॉलला जाऊया. तर चला मग जाऊया आता धबधब्याला, भाजी वॉटरफॉल. सोडून सर्वनाती बाळगोपाळांच्या साथी, सोडून सर्वनाती बाळगोपाळांच्या साथी, घेऊन पालखी खांद्यावरी साई नामुखी, घेऊन पालखी खांद्यावरी साई नामुखी. साई भक्तीची ओढ लाविली श्री साई भजनची पालखी, साई भक्तीची ओढ लाविली श्री साई भजनची पालखी. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचले वॉटरफॉलला, भाजी वॉटरफॉलला. आणि माझ्या पाठी तुम्ही बघू शकता खूप मस्त मोठा वॉटरफॉल. पण तिथे पाणी नाही आहे, जरा कमी पाणी आहे म्हणजे, पण काय नाही, इट्स ओके. पाणी आहे ना बस, आपल्याला पाऊस थोडा कमी आहे लोणावळ्यामध्ये सध्या. तर बघा वॉटरफॉल दिसतो आणि छोटा क्यूट असं वॉटरफॉल आहे, फॅमिलीसाठी तर एकदम बेस्ट आहे. तर नक्की एकदा व्हिजिट करा, लोणावळ्यामध्ये येत येतात. आणि इथे बघा, आणि पार्किंगसाठी पण मस्त स्पेस अवेलेबल आहे बघा, मोठी स्पेस आहे अशी पार्किंगसाठी पण. आणि इथे डोंगर आणि इथे मस्त असा वॉटरफॉल, खूप भारी असं दृश्य इथे बघतोय आपण, खूपच मस्त असं. मित्रांनो आले आपली फॅमिली पण मस्त भाजी वॉटरफॉलला. सगळेच एन्जॉय करतात, 2 दिवस फुल धमाल करते. आणि वॉटरफॉल बघा, भाजी धबधबा. तर हे बघा झाली आहे मजा मस्तीला सुरुवात. आणि काकी, सायली, साई सगळेच फिरतायत. हे बघा फुल धमाल करते. आणि पप्पा मम्मी ते इथे पाण्याला घाबरून थांबले आहेत, येत नाहीत बघा वरती पाण्यामध्ये. तर हे बघा धमाल मस्तीला सुरुवात झालेली आहे. फायनली भाजी वॉटरफॉलला आलो आहे आणि खूप धमाल करतो आम्ही इथे बघा. आणि वॉटरफॉल पण खूप सुंदर आहे, पाणी थोडं कमी आहे पण मजा येते. तिकडे बघा काय झालं, भिजवला बघा, अभिजितला भिजवला. हे बघा मस्त मजा चालू आहे एकदम. बघा 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 नका भिजवत आहेत बघा. भिजवतात बघा, भिजवतात एकमेकांना. अशी फोन भिजेला. आणि बघा धमाल करतात बघा वॉटरफॉल. या ठिकाणी मस्त असा वॉटरफॉल सुंदर आणि थंड थंड पाणीमध्ये भिजवत आहेत बघा.
आणि खूप भारी असं छोट्या मुलांसाठी असं स्विमिंग पूल सारखाच आहे नॉर्मली आणि मस्त केलेलं आहे. मॅनेजमेंटनी पण भारी केलं आहे, खूप मस्त. हे घसरशील. तर मम्मी कसं वाटतंय आज तू वॉटरफॉलला आले, भाजी वॉटरफॉलला, आणि 2 दिवस कसे एन्जॉय केलेस? हा नाही कसं चप्पल काढली आहे. हा आणि वॉटरफॉल कसा वाटला? मस्त. आणि जवळ आहे ना फार्म हाऊस पासून पण एकदम जवळ आहे. 5-10 मिनिटं लागली यायला आणि 5 मस्त मिनिटं एकदम. फार्म हाऊस पासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि मी सांगेन सर्व डिस्क्रिप्शन मध्ये पण डिटेल्स वगैरे की कसे काय आपण इथे पोहोचू शकतो भाजी वॉटरफॉलला आपल्या फार्म हाऊस पासून. तर नक्की व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा, कमेंट पण करा. तर मित्रांनो इथे फायनली भिजून वगैरे झाले आणि आता आम्ही चाललोय वरती, तिकडे फोटोशूट करायचे त्या लोकांना. तर आता वरती जाऊया आणि वॉटरफॉल एकदम जवळून तुम्हाला दाखवतो आता. चला. हे बघा रेप्टाईल चालले तिकडे. सायली बघा कशी जाते, सांभाळ सांभाळ आपल्या जीवाला सांभाळ येते. झाडं पिण्या दिसत आहे. बाकी लावा. पकडा पकडा. कसं वाटलं तुम्ही पहिल्यांदाच वॉटरफॉलला आला? हो ना, पहिल्यांदाच म्हणजे तुम्ही लाईफमध्ये पहिला कोणता वॉटरफॉल एक्सप्लोअर केला होता? अच्छा, बदलापूरला वॉटरफॉल आलेला सांगतो का? आणि आता लोणावळा कसं वाटतं मग? आणि वॉटरफॉलला पाणी नाही पण धमाल तर खूप येते ना. एवढं जास्त पाणी नाही म्हणजे जेवढं पावसात असायला पाहिजे तेवढं, पण पाऊस कमी आहे पण धमाल येते ना. पाणी नाही असं नाही, भरपूर पाणी आहे, बघू शकता बघा. आधी कसं वाटलं लोणावळ्यामध्ये येऊन? धबधबा आहे, मस्त भिजलोय, मस्त गार झालं एकदम. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर आता आम्ही जाणार फार्म हाऊसवरती आणि आता जेवण सांगितलेलं आहे ऑलरेडी. चिकन आणि भाकरी वगैरे सर्व एकदम रेडी असणार आहे. तर घरी जाऊया आपण. स्विमिंग पूलमध्ये पण धमाल करणार आहे परत फार्म हाऊसवरती गेल्यावरती. तर मग स्विमिंग पूलमध्ये जाऊ, नंतर मग आपण जेवू आणि नंतर मग आपण मुंबईला निघणार आहे संध्याकाळी 6-7:30पर्यंत. तर मग आजचा दिवस पण खूप धमाल असणार आहे आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा एंडपर्यंत. अशीच धमाल बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच करा आणि लाईक कमेंट पण करा. आणि धबधबा बघा ना मित्रांनो, पाठी फुल धमाल. पप्पांनी पण खूप धमाल केली आज. फोटो बिटो मी आता टाकेन स्टेटसला वगैरे, दिसतीलच तुम्हाला, यूट्यूबवरती पण टाकेन. चला मग आज कसं वाटलं ब्लॉग? मस्त वाटलं, फुल एन्जॉय केलं. धबधबा आवडला? मळवलीचे ते मस्त जवळ आहे ना एकदम. जवळ आहे. आणि भुशी डॅम सारखीच फिलिंग आहे, Feeling आहे. मस्त असे स्टेअर्स वगैरे आहे तिकडे पण, खूप भारी आहे. फुल एन्जॉय केलाय. नक्की या भाजे धबधबा, भाजे वॉटरफॉल.
घेतो पटकन आणि मग आपण स्विमिंग पूलमध्ये धमाल करायला जाऊ. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पटापट जेवून घेतो आता आम्ही दोघं, है ना? कालपासून एक्सायटेड आहे. कधी जायचं आता स्विमिंग पूलमध्ये, कधी जायचं आता घेऊन जातो त्याला स्विमिंग पूलमध्ये फायनली. आर के विल्लावरती पुन्हा एकदा. आणि बघा जेवण आलेलं आहे मस्त गरमागरम. मम्मी सर्वांसाठी सर्व करते आणि सर्व आता फ्रेश व्हायला गेलेत, तोपर्यंत येतीलच सर्व. तर मम्मी काही बिझली नव्हती तर मम्मी बोलली चल मी सर्व करते, आता आली लवकर तर. हां मग मम्मी सर्व करते बघा जेवण. तर मम्मी कसं वाटलं? हां पण तू भिजली का नाही मम्मी? अच्छा. आणि पप्पांनी पण खूप धमाल केली ना पप्पा? खूप मजा, खूप एन्जॉय केला आम्ही लोकांनी. हो ह्यांनी पण धमाल केली ना अभि? खूप मजा आली. हां बघा सगळ्यांनीच मजा केली. आणि तुम्ही पण आर के विलाला येते तर 10 मिनिटावर फक्त फॅमिलीसाठी एकदम सेफ असा वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळते. भाजे वॉटरफॉल, भाजे धबधबा खूप मस्त आहे ना. तर आता या आता सर्वांनी जेवून घेऊया. बघा सुकं चिकन आलं आहे, ओलं चिकन तिकडे गॅसवर ठेवलं आहे मम्मीने. रस्सा ना मम्मी त्याला रस्सा बोला. आणि भाकरी आणि चपाती त्याचसोबत काकडी टोमॅटो लिंबू विंबू सर्व आहे. तर या जेवायला सर्वांनी. आणि बघा ओला रस्सा म्हणजे सुका आणि ओला असं 2 टाईपचं चिकन आम्ही मागवलेलं. तर बघा रस्सा मस्त एकदम. बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. वॉटरफॉलवरनं आल्यावर असं काय जेवायला मिळत असेल तर खूपच भारी. तर मित्रांनो फायनली जेवून वगैरे आम्ही आलोय. परत एकदा ओले कपडे घालून, जेवायला सुके कपडे घातले होते फक्त घरी येऊन. आणि आता बघा अभिजित पण रेडी आहे आपल्यासोबत. स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करणार ना मग आज? मग आता आम्ही थोडं स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतो. आणि मग ब्लॉगची सर्व डिटेल्स तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि त्याचसोबत डिटेल्स सर्व डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे. तर ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि लोणावळ्यामध्ये येत आहे तर आर के विल्लामध्ये पण जरूर या, कारण खूप जवळपास फिरण्यासारखे स्पॉट्स आहेत. धबधबे आहेत, व्हॅली आहे, परत हे आहे आपलं लेणी आहे. भरपूर काय काय ठिकाणी इथे एक्सप्लोर करू शकता. एकविरा देवीची पण लेणी, एकविरेची लेणी आहे. भरपूर काय काय, बरंच काय काय. तर मजा येते एकदम सर्वांनाच आणि खूप धमाल करतो आम्ही. चला आता आम्ही चला आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये जातो आणि एन्जॉय करतो. चल मारुडी. आणि बघा अभिजित रेडी आहे. अबे चष्मा घालून, चष्मा घालून रे उडी मारून. हा तर बघा आता एन्जॉय करण्यासाठी निघालेले आहे आपली पब्लिक. कसं वाटते पाणी का रे? हा मस्त वाटते ना. चल आता मी पण येतो. चल चला तुम्ही चला. आणि मान्सूनमध्ये वेदर बघताय लोणावळ्याचं. वाव एकदम गारवा पसरलाय. आणि तिथे तिकडे असा व्ह्यू पण मस्तच एकदम. तिथे टेरेस स्विमिंग पूल बघायला मिळतो आपल्याला. बघा त्याला शाळेत नाही जाणार. तो म्हणायचे मरू दे. मित्रांनो पावसाला पण सुरुवात झाली आहे. फुल धमाल करतोय. आणि बघा पाठचा मौसम हा एक नंबर 1 साईड. आणि बघा मौसम बघा एकदम भारी झालेला आहे. पाऊस पण आलाय जोरदार. आणि अभिजित बोलतो आता स्विमिंग पूलला पूर येणार आहे बोलतोय. बघूया पूर कसा येतो अभि. आणि भिजून भिजून आम्हाला मजा येते. आणि हे बघा आता अभिला कसा ढकलतो बघा मी. आणि गेला 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 गेला. आणि अभि आता पोहतोय बघा. स्विमिंग करून दाखवली तुम्हाला सर्वांना. वा एक नंबर. जमते 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 जमते. शिकेगा शिकेगा. बघा पोचला फायनली डेस्टिनेशनवर. हा मजा येते बोलतो बघा. येणार ना नेक्स्ट टाइम परत? फुल धमाल करू. चालेल चालेल. गेला. मित्रांनो ज्या फार्म हाऊसवरती आम्ही राहिलो लोणावळा येथे मळवली इथे हा फार्म हाऊस लोकेटेड आहे. मळवली स्टेशनवरनं 10 मिनटं वॉकेबल डिस्टन्सवरती हा फार्म हाऊस आहे. आणि जर तुम्हाला देखील हा फार्म हाऊस बुक करायचा असेल तर 4-5 दिवस आधीच तुम्हाला बुक करावा लागेल. कारण की लोणावळ्याचा क्राऊड तर तुम्हाला माहितीच असेल की फार्म हाऊस लगेच बुकड असतात. तर तुम्हाला 4-5 दिवस आधीच फार्म हाऊसला कॉन्टॅक्ट म्हणजे फार्म हाऊसचा नंबर मी देतो आहे बुकिंग नंबर. तर तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला बुक करून ठेवायला लागेल आधीच. आणि व्ह्यू जो बघताय पावसाळ्यातला खूपच सुंदर. आणि जर शांतता पाहिजे असेल तर एकदमच उत्तम, अतिउत्तम बोलता येईल. खूप सुंदर. आणि चारी बाजूने डोंगर, हिरवंगार डोंगर असं दिसतंय. आणि पाऊस पण हलका हलका रिमझिम रिमझिम चालू आहे मध्ये मध्ये. तर खूप भारी वाटतं. लोणावळ्यामध्ये आलो आहे आम्ही. आणि फक्त ह्यावेळी एकविरेला नाही गेलो, नाहीतर दरवेळी आम्ही एकविरेला सुद्धा जातो. पण खूप जवळ आहे. एकविरा देवीचं मंदिर पण 10 मिनटाच्या अंतरावर आहे.
आणि वरती स्क्रीनवरती तुम्हाला नंबर तर दिसतच असेल. फार्म हाऊस जर तुम्हाला बुक करायचं असेल तर नक्की अथर्व म्हणून आहे, अथर्वशी तुम्ही बोलून घ्या आणि तुम्हाला तो सांगेल काय ते डिटेल्स वगैरे सर्व तुम्हाला डिटेल्स फार्म हाऊसचे भेटून जातील. तर नक्की कॉन्टॅक्ट करा जर बुक करायचं असेल तर, आणि 4 दिवस आधी करा. आणि 2 दिवस इथे कधी जातात तेच समजत नाही, कारण खूपच सुंदर असं निसर्गरम्य अशी जागा, मस्त ठिकाण, फार्म हाऊस खूप सुंदर आहे. आणि ह्या फार्म हाऊसची जर एक स्पेशालिटी सांगायची झाली तर ह्या फार्म हाऊसमध्ये आपल्याला टेरेसवरती स्विमिंग पूल बघायला मिळतो, जो इथे कुठल्याच फार्म हाऊसवर बघायला नाही मिळाला आहे मला तरी. तर खूप सुंदर वाटतं टेरेसवरती ओपन स्विमिंग पूल असं बघायला. आणि तुमच्या फॅमिलीसाठी स्टेकेशनसाठी खूपच सुंदर अशी बेस्ट प्लेस आहे, मी रेकमेंड करेल. तर नक्की एकदा व्हिजिट करा आपल्या RK फार्म हाऊस अँड विल्लाला. खूप भारी प्लेस आहे. फायनली 2 दिवसच्या मजा मस्तीनंतर आता घरी जायचा टाईम आलेला आहे. आणि अजून राहायचं मन करत होतं पण काय इम्पॉसिबल झालं, सुट्टी नसते तर सुट्टीमुळे इम्पॉसिबल आहे. पण मम्मी कसं वाटलं 2 दिवस आपण इथे आलो, वारी वगैरे बघितली, मम्मीने वारीमध्ये फुगडी वगैरे पण घातली, काकींनी पण घातली फुगडी वगैरे. खूप धमाल केली ना 2 दिवस. लोणावळा एकदम मस्त कुडकुडत होता. आता आम्ही स्विमिंग पूलमधनं आलो, आंघोळ वगैरे केली, सर्वच कुडकुडे होते, जाम धमाल केली. आणि अभिजित तर स्विमिंग पूलमधनं उदास होऊन आलाय. हा बघा इथे तो गप्पाच बसलाय आल्यापासून, त्याला जायचंच नाही स्विमिंग पूलमध्ये, त्याला जाम धमाल करत होतो. आणि तो खूप धमाल केली आम्ही, सारखा त्याला भिजवत होतो आम्ही. आणि आता आमचे रील्स वगैरे पण तुम्ही एन्जॉय करा. आणि ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हा ब्लॉग आणि ह्या RK विल्लाची तुम्हाला सर्व काही डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये भेटतीलच. त्याचबरोबर स्क्रीनवरती जर तुम्हाला बुक करायचं असेल तर नंबर पण मी देतोय, हा स्क्रीनवरती नंबर येत असेल बघा. तर चला मग आपण आता लोणावळ्याला बाय बाय सी यू करूया आणि घरी पोचूया लवकरात लवकर. 7 वाजलेले आहेत. चला बाय बाय, भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.